श्री स्वामी समर्थ। तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किचन टिप्स। मोड आलेल्या कडधान्यांना खूप लवकर वास येतो, तर मीठ लावून गरम पाण्याने धुतल्यास त्याचा वास निघून जातो। लहान मुलं पालक, कोबी, फ्लावर ह्या जर खात नसतील भाज्या, तर तुम्ही त्यांना बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ घालून छान खमंग भजी बनवून द्यावे। अशी कुरकुरीत भजी मुलं अगदी आवडीने खातात आणि त्यांच्या पोटात ह्या भाज्या देखील जातात। चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी मलाई बेसन आणि थोडीशी हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावावे। यामुळे चेहऱ्याचा रंग उजळायला लागतो। घरात जर पिकलेली केळी असेल तर ती फेकून न देता बारीक स्मॅश करून केसांना लावा। यामुळे केस सिल्की आणि शायनी होतात। उन्हाळ्याच्या दिवसात घरामध्ये खूप मुंग्या होतात। ज्या ठिकाणी मुंग्या आहेत त्या ठिकाणी थोडेसे विनेगर टाकावे। विनेगरच्या वासाने मुंग्या घरात येत नाहीत। काही वेळेस पाण्याचा अंदाज न आल्याने भातात पाणी जास्त टाकले जाते। अशा वेळेस भात शिजवून झाल्यावर देखील पाणी राहिले असेल तर कुकरचे झाकण काढून थोडा वेळ मंद गॅसवर कुकर ठेवावा। यामुळे जास्तीचे पाणी सुकते आणि भात मोकळा देखील होतो। फ्रीजमध्ये जास्त दिवस तुपासाठी साय साठवून ठेवू नये, नाहीतर त्याला कडूपणा येतो आणि वास देखील येतो। मेथी दाणे खाल्ल्याने मधुमेह किंवा शुगर वाढत नाही, त्यामुळे भाजीच्या फोडणीमध्ये आवर्जून मेथी दाणे घालावे। तसेच शेंगदाण्याचे लाडू बनवताना देखील तुपामध्ये थोडेसे मेथी दाणे भाजून घालावे। दुधी भोपळा हार्टसाठी अतिशय उपयुक्त असतो, त्यामुळे भाजी किंवा पराठे बनवून दुधी भोपळा आवर्जून खाल्ला पाहिजे। मुलांची या बुद्धीत वाढ व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांना फक्त गाईचे तूप व दूध खाण्यास द्यावे। अश्वगंधा सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि अश्वगंधाचे दुधासोबत सेवन केल्यास वजन वाढण्यास देखील मदत होते। अति जागरण केल्याने शरीराची प्रतिकारक शक्ती कमजोर होते आणि पचनक्रिया बिघडते। तसेच मानसिक आजार देखील वाढतात। जेवण झाल्यावर लगेचच आंघोळ करू नये, यामुळे पचनशक्ती मंद होते। भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस, हळद, ॲलोवेरा लावल्यास थंड वाटते आणि वन देखील पडत नाही। ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांनी मधल्या वेळेच्या भुकेसाठी भाजलेले चणे खावेत। यामध्ये लो फॅट असते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि पोट भरल्याचे देखील समाधान वाटते। इडलीचे पीठ फुलले नसेल तर इनो टाकून नेहमीप्रमाणे इडली बनवा। इडल्या छान फुगतात आणि मऊ लुसलुशीत देखील होतात। उन्हामुळे त्वचेवर टॅन झाले असेल तर ते घालवण्यासाठी तुम्ही तांदळाचे पीठ, बेसन पीठ, ॲलोवेरा जेल, हळद, लिंबाचा रस आणि दही हे सर्व मिक्स करून 15 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा। जर तुम्ही हा नियमित उपाय केल्यास तुमच्या चेहऱ्यावरचे टॅनिन लवकरच कमी होते। अंड्याची भुर्जी मोकळी बनवण्यासाठी भुर्जी बनवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाण्याचा शिंतोडा मारायचा। यामुळे भुर्जी मोकळी आणि सळसळीत होते। पिठले बनवण्यासाठी लसूण मिरची कापून घालण्यापेक्षा वाटून घाला, त्यामुळे पिठलं मस्त तिखट आणि तितकेच चवदार देखील बनते। रताळे पाण्यात उकडून खाण्यापेक्षा कढईत पाणी घेऊन त्यावर ताट ठेवून वाफवून घ्यावे। वाफेवर शिजलेली रताळे चवीला अप्रतिम लागतात। पनीरची भाजी टेस्टी बनवण्यासाठी पनीर आधी बटरमध्ये परतून मग ग्रेव्हीमध्ये घाला। यामुळे पनीरची भाजी टेस्टी होते। मटारच्या भाजीमध्ये मटार हिरवेगार दिसण्यासाठी भाजी बनवण्याआधी पाण्यात थोडीशी साखर घालून त्या पाण्यात मटार 5 मिनिटे उकळून घ्या आणि त्यानंतर भाजी बनवा। यामुळे भाजीमध्ये मटारचा जो हिरवा रंग असतो ना तो तसाच राहतो आणि छान दिसतो।
लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून लोणचे पूर्ण तेलात बुडेल एवढे तेल लोणच्यात घालावे. तसेच नेहमी लोणचे घेताना कोरडा चमचा वापरावा. ऑइली चेहरा असेल तर दिवसातून 2 ते 3 वेळा चेहरा धुण्यास हरकत नाही, पण ड्राय स्किन असेल तर जास्त वेळा साबणाने फेस वॉश करू नये. फक्त तूर डाळीचे वरण खाल्ल्याने पित्त होत असेल तर तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून वरण बनवावे. यामुळे पित्ताचा त्रास होणार नाही. तिळाचे तेल केसांना लावल्याने केस गळत नाहीत आणि केसांची वाढ देखील चांगली होते. साखरेचा चहा पिण्याऐवजी सेंद्रिय गुळाचा चहा पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि डायबिटीसचा धोका देखील कमी होतो. इडली डोश्याचे पीठ आंबवण्यासाठी ॲल्युमिनियमचा भांड्याचा तुम्ही वापर करू नये. त्यासाठी फक्त स्टील किंवा काचेच्याच भांड्याचा वापर करावा. गुळाचा चहा फाटू नये म्हणून दूध घालण्यापूर्वी किंचित सोडा चहामध्ये घालावा. यामुळे चहा कितीही उकळला तरी देखील फाटत नाही. स्टीलच्या भांड्यातील तुम्ही पाणी पिण्याऐवजी मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे आणि आरोग्याच्या समस्या देखील कमी होतात. वांग्याच्या भरतासाठी वांगी भाजताना वांग्यांना चिरा पाडून त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची खोचावी आणि सोबतच टोमॅटो सुद्धा भाजून घ्यावे. यामुळे भरीत अतिशय चविष्ट बनते. आठवड्यातून एकदा किंवा 2 वेळा नारळाचे पाणी अवश्य प्यावे. यामुळे शरीर निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही. त्यानंतर आहे उपवासाचे वाळवणीचे पदार्थ. उपवासाचे वाळवणीचे पदार्थ बनवताना तुम्ही त्यात थोडी सुक्या लाल मिरच्या बारीक करून तयार केलेली पावडर वापरावी. लाल मिरची पावडरमुळे पदार्थ चवीला रुचकर होतात. तांदूळ, परत नाचणी आणि ज्वारीचे पापड करताना प्लॅस्टिकच्या पेपरला प्रत्येक वेळी जास्तीचे तेल लावू नये. अतिरिक्त तेलामुळे पापडांना वास येतो. महिलांना मासिक पाळी नियमित येत नसेल तर पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला तुम्ही चहा प्या. तुम्हाला याचा नक्कीच फरक जाणवेल. एका श्वासात कधीही पाणी पिऊ नये. याने छातीत दुखू शकते आणि थंड पाणी पिताना नेहमी घोट घोट पाणी प्यावे. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त येतील अशा किचन टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा. चॅनलला नवीन असताल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.